सर्वांना नमस्ते. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. राणी आता कोणालाही न सांगता दिल्लीसाठी ट्रेनमध्ये बसून निघाली होती आणि रोहितसुद्धा विमानाने दिल्लीसाठी निघाला आणि नक्कीच तो राणीच्या आधी जाऊन तिथं पोहोचणार होता. मग तो घरी आला. त्यानं त्याची बॅग भरली. जानकी आणि मल्हाररावांना नमस्कार केला आणि म्हणाला, येतो. जानकी म्हणाली, सांभाळून जा रे रोहित, आणि तिची पण काळजी घे. आणि या आधी ती कधी गेली होती की नाही कुणास ठाऊक दिल्लीला? रोहित म्हणाला, नाही ग आई, ती कधी एका जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा गेली नाही आणि आता डायरेक्ट दिल्लीसाठी गेली, तेही एकटी. आणि सपना म्हणाली, राणी ना खूप धाडसी आहे, तिचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. आणि रोहित म्हणाला, हो कौतुकाची गोष्ट आहेच, पण एकटीनं जायची काही गरज होती का? एनिवे असू द्या, आता मी जातो असं म्हणून तो गेला. त्याला एअरपोर्टवर सोडायला टिंगू गेला आणि टिंगू जाताना म्हणाला, रोहित तू नेमका तिथं जाऊन काय करशील? नाही म्हणजे राणी वहिनीला माहीत नाही की तू येणार आहेस आणि ते चिडल्या तर? रोहित म्हणाला, मी निघालोय तिच्यासाठीच. तसा मी तिच्यासाठी चाललोय हे मी तिला कळू देणार नाही, पण ती आमच्या कॉलेजतर्फे गेली आहे ना, तर मला तेही एक निमित्त आहे की सांगण्यासाठी की ती आमच्या कॉलेजची स्टुडंट आहे. आणि टिंगू म्हणाला, तुझं बरं आहे बाबा, असं नाही तर तसं, बायको काही चालू देईना की स्टुडंट आहे म्हणायचं, आणि स्टुडंट काही चालू देईना की बायको आहे असा हक्क दाखवायचा आणि दोन्हीकडून स्वतःचा फायदा करून घ्यायचा. रोहित हसला आणि म्हणाला, गधड्या, अजून काहीच फायदा नाही झाला माझा, तिच्यासोबत 2-2 रिलेशन असून. एका किसवर फक्त भागवलंय फक्त, खरी तहान भूक तर अजून बाकी आहे रे. टिंगू म्हणाला, मग तुला कोणी थांबवलं यार? आधी तुझी तत्व आणि तुझे नियम तुला अडवायचे आणि आता तुम्हा दोघांमध्ये वांद होऊन बसलं. रोहित म्हणाला, काय करू मी तरी? आता मी आहे तयार, तर तिच्या डोक्यावर संशयाचं भूत बसलं आहे. टिंगू म्हणाला, कोणावर संशय घेतात त्या? तुझ्यावर? रोहित म्हणाला, हो ना, माझ्यावर. आणि आमच्या कॉलेजमध्ये एक लेडी प्रोफेसर आहे मेघना, तिच्यावर आणि माझ्यावर. आणि तिला किती समजावून सांगितलं तरीही तिच्या गळी काही पडतच नाही यार. आणि मी तिला जसं जवळ घेतो तशी ती माझ्या जवळ येतच नाही. नेहमी माझ्यापासून दूर दूर पळते आणि मग मीच कुठपर्यंत मागे लागू तू सांग बरं? तिला वाटतं की मी तिला जवळ घेतो, किस करतो, तसं मी मेघनासोबत करतो. आता काय करायचं बोल? आणि टिंगू हसून म्हणाला, बायकोच्या स्वभावाला आणि संशयाला औषध नाही. पण आता मी काय म्हणतो, तुमचं कॉलेजचं जे काही काम असेल ते झालं ना की लवकर इकडे येऊ नको. रोहित म्हणाला, मग काय करू? टिंगू म्हणाला, अरे फिरण्यासारखं भरपूर काही आहे की तिथं. त्यांना ताजमहल दाखव ना, प्रेमाची निशाणी, आणि तूही कर त्यांच्यावर तसंच प्रेम. आणि रोहित म्हणाला, आणि ती नाही आली तर? टिंगू म्हणाला, मग तू कशासाठी आहेस? तू प्रयत्न सोडू नकोस. घरापासून इतक्या लांब असताना त्यांना तुझं ऐकावंच लागेल. आता साम दाम दंड भेद वापर आणि तिकडून दोघे येताना हनीमून साजरा करूनच या. रिकामा येऊ नकोस रोहित. आणि रोहित हनीमूनच्या नावानं हसला आणि म्हणाला, आधी हा रुसलेला मून ठीक होऊ दे बाबा, मग हनीमूनचं बघू. कारण तिच्या मर्जीविरोधात मला काहीच करायचं नाही. आणि मग बघता बघता एअरपोर्ट आलं. रोहित विमानात बसला. दिल्लीसाठी त्यानं उड्डाण केलं आणि रोहित रेल्वे स्टेशनवर तिची वाट बघत बसला. आणि राणीची ट्रेन मात्र आणखीन 2-3 तासांनी येणार होती. मग त्यानं फोन लावला. अजूनही फोन स्विच ऑफ होता. आणि रोहितला तिचा खूप राग आला. इतक्या वेळानंतरही तिनं फोन स्विच ऑफ काढला नाही. मूर्ख आहे ही मुलगी.
फोन स्विच ऑफ करून ठेवायची काही गरज आहे का? आणि ती ट्रेनमधून येते सुखरूप आहे की नाही हे कसं कळणार? असं म्हणून तो तिच्यावर चिडला. पण राणीचं या कशाकडे लक्ष नव्हतं. ती निवांत झोपायची, उठायची, अभ्यास करायची, खायची, प्यायची असा तिचा प्रवास सुरू होता. आणि रोहित स्टेशनवर मान खाली घालून, डोकं पकडून रेल्वे यायची वाट बघत होता. आणि आता राणीची रेल्वे आली कधी आणि ती गाडीतून खाली उतरली कधी हेच त्याला कळलं नाही. कारण रोहितचा डोळा लागला होता. आणि तिथून राणी रिक्षात बसली आणि हॉटेलच्या दिशेनं निघाली. आणि तिनं मोबाईल स्विच ऑफ वरून काढला. त्या प्रोफेसरांना फोन केला आणि म्हणाली, सर मी पोहोचले. आणि ते म्हणाले, ओके तू हॉटेलवर ये, मी तुला तिथंच भेटेन. मग राणी तिकडं गेली, त्यांना भेटली. त्यांनी तिला रूम दाखवली आणि त्या रूममध्ये राणी थांबली. आणि पुढचे 2 दिवस राणी तिथंच थांबणार होती. आणि आता रोहितचा डोळा उघडला. त्यानं घड्याळात बघितलं तर ट्रेन येऊन 15 मिनिटे होऊन गेली होती. त्याला माहीतच नव्हतं. त्यानं विचारलं की अमुक अमुक रेल्वे आली का? आणि त्याला सांगितलं की ट्रेन येऊन 15 मिनिटं झाली की. आणि आता रोहितनं राणीला इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न केला. तो ट्रेनमध्ये सुद्धा चढला आणि तिला शोधायला लागला. पण राणी सापडली नाही. त्यानं तिला प्रत्येक डब्यात चेक केली, ती सापडेना. आणि त्याला टेन्शन आलं, कुठे गेली असेल ही? रस्त्यातच येताना तिला कुणी काही केलं नसेल ना? ती इथे पोहोचली आहे की पोहोचली नाही हेही त्याला माहीत नाही. फोनही स्विच ऑफ आहे. आणि पुन्हा एकदा ट्राय करावा म्हणून फोन लागला तर राणीनं आता 1-2 फोन त्याचे घेतलेच नाहीत. रोहित खूप चिडला आणि त्यानं तिच्या आईला फोन केला आणि म्हणाला, आई राणीचा फोन आला होता का? तिने काही कळवलं का ती पोहोचली आहे वगैरे? आणि राणीची आई म्हणाली, हो हो तिचा आत्ताच फोन आला होता, ती पोहोचली आहे म्हणून. आणि रोहितच्या थोडासा जीवात जीव आला, पण तो प्रचंड चिडला होता. आणि या मुलीला माझा फोन घ्यायचा काय होतं असं त्याला वाटलं. आणि त्यानं तिला खूप खूप रागात मेसेज केला आणि म्हणाला, तू कुठे आहेस? आणि आता राणीला वाटलं, मी तर इकडे पोहोचले, आता ते मला थांबवू शकत नाहीत. आणि इतक्या लांब ते येऊ पण शकत नाहीत इतक्या लवकर. आणि आता ते काहीच करू शकत नाहीत. आणि अशा भ्रमात राहून तिनं त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला, मी दिल्लीत आहे. रोहितनं रागात मेसेज केला, दिल्लीमध्ये कुठे? राणीनं हसून मेसेज केला, आता तुम्हाला काय करायचं आहे? दिल्लीमध्ये कुठे राहते हे जाणून घेऊन. रोहितनं रागात तिला फोनच लावला. तिनं फोन आता घेतला आणि म्हणाला, बोल पटकन, सांग की तू कुठे आहेस? राणी हसून म्हणाली, सर मी दिल्लीत आहे. आणि दिल्ली काही लहान आहे का? मी कुठे आहे ते तुम्हाला सांगून काय फायदा? तुम्ही इथे नाही ना? आणि रोहित म्हणाला, तुला काय करायचं? तू कुठे आहे तेवढी सांग, मी बघीन काय करायचं ते. राणी म्हणाली, का? आत्ता याल का इथे लगेच? आणि रोहित म्हणाला, आलो तर? राणी आणखीन हसून त्याला चिडवत म्हणाली, अरे बापरे, इतका कॉन्फिडन्स? तुम्ही काही मिस्टर इंडिया आहात का? तिथून गायब होणार आणि 5 मिनिटात इथे प्रकट होणार. रोहित आणखीन रागात म्हणाला, मस्करी करू नकोस राणी, तू फक्त कुठे आहेस ते बोल, टाईमपास करू नकोस. आधीच माझं डोकं भडकलं आहे. आणि आता राणी हसून बेडवर पडली आणि त्याची मस्करी करत लाडातच म्हणाली, रोहित आय मिस यू, प्लीज तुम्ही या ना माझ्यासाठी इथे आत्ता लगेच. आणि जर खरंच तुमचं माझ्यावर प्रेम असेल ना आणि तुम्ही माझ्यासाठी काहीही करू शकता तर ही अशक्य गोष्टसुद्धा शक्य करून दाखवा. रोहितचं आता आधीच डोकं सरकलं होतं आणि तो म्हणाला, अगं बाई, तुला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे, तू फालतू बडबड करू नकोस. दिल्लीमध्ये तू कुठे आहेस ते मला सांग.
कोणत्या हॉटेलवर आहेस? आणि मग अशक्य ते शक्य करायचं की नाही ते मी ठरवतो. आणि राणी म्हणाली, बघा हा सर, खरंच माझ्यावर तुम्ही प्रेम करत असाल ना तर बघूच तुम्ही येताय का इथे. आणि मी ना अमुक अमुक हॉटेलवर आहे असं तिनं सांगितलं. आणि हॉटेलचं नाव सांगितल्यानंतर रूम नंबर 22 असंही म्हणाली. आणि घड्याळात बघून म्हणाली, बघूच आता इथे किती वेळात येत आहे. लवकर पक्षासारखे उडून या बरं का. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3 असं म्हणून राणी हसत होती. आणि रोहितने आता पटकन फोन ठेवला, मोबाईलवर लोकेशन टाकलं आणि बघितलं तर रेल्वे स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावर ते हॉटेल होतं. आणि तो पटकन रिक्षात बसला आणि गेला. बरोबर 10 मिनिटानं राणीच्या रूमची बेल वाजली. आणि राणी म्हणाली, कोण आहे? आणि तो थोडासा आवाज बदलून म्हणाला, रूम सर्व्हिस. आणि राणीनं दरवाजा उघडला. तिच्या हातात आताही पुस्तकच होतं. आणि जसा दरवाजा उघडला तसा समोर रागात उभा असलेला रोहित बघितला. आणि तिची पाचावर धारण झाली आणि तिच्या हातातून पुस्तक गळूनच पडलं. ती त्याच्याकडे फार घाबरून डोळ्यांची उघडझाप करत बघत होती. आणि तोंडातून फक्त भूत बघितल्यासारखं स स स सर तुम्ही असं म्हणायची. आणि रोहित आत आला. त्यानं दरवाजा लावला. तिला तिथेच बेडवर ढकलूनच बसवली. आणि राणी अंगात प्राण नसल्यासारखी बेडवर बसली. तिचा तर विश्वासच बसत नव्हता की हा माणूस इथे आता येऊ शकतो. त्यानं आता तिथला पाण्याचा ग्लास उचलला आणि तिच्या हातात द्यायला गेला आणि म्हणाला, घे पाणी पी. आणि ती आता ग्लास घेणार इतक्यात त्यानं तोच ग्लास तिच्या डोक्यावरच ओतला आणि तिच्याकडे रागात बघायला लागला आणि म्हणाला, आता अक्कल ठिकाण्यावर आली का? राणी त्या थंड पाण्यानं भिजली आणि पूर्ण शहारून गेली. आणि तिची बोबडी वळली होती त्याला इथे बघून. आणि ती भिजलेल्या उंदरासारखी तिथंच बसली होती. रोहित मात्र खिशात हात घालून अख्ख्या रूमवर इकडून तिकडून फेऱ्या मारत होता. आणि सगळं वातावरण एकदमच गंभीर बनलं होतं. आणि तिला शिव्या घालत होता तो. राणीला वाटलं, आता याच्या हातात तलवार असती तर यानं नक्कीच माझा शिरच्छेद केला असता. आणि त्याच्यातला पिसाळलेला जमदग्नी शांत झाल्याशिवाय, सगळा राग निघून गेल्याशिवाय तो पुढचं काही करणार नव्हता. आणि त्याच्या शिव्या खाऊन राणीसुद्धा ताळ्यावर आली आणि म्हणाली, तुम्ही इथे कसे? रोहित म्हणाला, तूच बोलवलंस म्हणून आलो. राणी म्हणाली, ते ठीक आहे, पण इतक्या लवकर कसे आलात? म्हणजे तुम्ही इथेच होता का? काल तर घरी होता ना? रोहित म्हणाला, तुला काय वाटलं? तू मला न सांगता कुठेही फिरशील आणि मी तुला जाऊ देईन? राणी, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी माझ्यापासून तुझी सुटका नाही. आणि का आलीस घरात कोणालाही न सांगता? मूर्ख आहेस का ग तू? असं काहीही करतेस आणि तुला मूर्ख म्हटल्यावर रागसुद्धा झटपट येतो. तुझ्या या वागण्याला आणि या अल्लडपणाला मूर्खपणा म्हणायचा नाही तर काय म्हणायचं तूच सांग. जर तुला काही झालं असतं तर, आणि बेवारशासारखं कोणीतरी तुझा फायदा घेऊन फेकून दिली असती मारून तर काय केलं असतं? कुठे शोधायची होती तुला? जरा सिरियस घे राणी, असं म्हणून तो तिला ओरडला. आणि तिची चूक तिच्या लक्षात येऊन ती हळूच म्हणाली, मला ऑफर चांगली वाटली म्हणून मी आले. रोहित म्हणाला, हो, चांगली वाटली का तुला ऑफर? तुझ्यासारख्या आतताईपणा करणाऱ्या मुलीच अशा गोष्टींना बळी पडतात. कॉलेजमध्ये विचारावं, मला विचारावं, तर कोणालाही नाही विचारता कुठल्याही माणसावर विश्वास ठेवून लगेच निघून आलीस. कोणाला काहीच न सांगता. आपण कुठे चाललोय, कोणी बोलवलंय हे सांगायची गरज नाही वाटली तुला? निदान आईला तरी सांगायचं. मला सांगायचं राहू दे, आजकाल मला तू भाव देतच नाहीस. पण तुझ्यासोबत काही कमी जास्त घडलं असतं तर? इथे इतक्या लांब आलीस आणि काहीही होऊ शकतं. तू मुलगी आहेस, समजलं? रोहित आता बोलत होता ते बरोबर होतं आणि त्याच्या डोळ्यात तिच्याविषयी काळजी होती.
आणि ती थोडी गप्प झाली आणि म्हणाली, तेवढं चुकलं माझं, पण बाकी सगळं बरोबर आहे. आणि सॉरी, पुन्हा नाही असं करणार. पण आता सांगा ना, तुम्ही इथे कसे? आणि रोहित पण तिला आता सांगतच नव्हता आणि म्हणाला, तू कशी आलीस तसाच मीही आलो. राणी म्हणाली, म्हणजे तुम्हाला सुद्धा बोलवलं का इथं त्या प्रोफेसरनं? रोहित म्हणाला, नाही, पण तुझ्या काळजीपोटी आलो बाई, आणि तुला एक गुड न्यूज सांगायची होती. राणी म्हणाली, काय? रोहित म्हणाला, तू आपल्या घराविरुद्ध जे काही बोलत होतीस ते चुकीचं आहे. हे सगळे सिद्ध झाले. म्हणजे तू तीच आहेस, पण तुला कोणीतरी दिशाभूल करून हे सगळं बोलायला लावलं. आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून संग्राम आणि त्याचा पीए आहे. आणि त्या पीएनंच तुझ्या भावाचा ॲक्सिडेंटसुद्धा केला होता. मला त्रास देण्यासाठी हे सगळं चाललं आहे. तुला आणि तुझ्या माहेरच्यांनासुद्धा टार्गेट केलं जातं आहे. आणि राणी म्हणाली, काय? आणि आता ती त्याला म्हणाली, हो ना, त्या दिवशीही टीम कॉलेजमध्ये येणार होती ना, त्या दिवशी रिक्षाला एक सिल्वर रंगाची कार आडवी आली होती आणि तो माणूस मला काहीही उलटसुलट विचारायचा आणि मी नाही म्हणून उत्तर द्यायचे आणि बहुतेक त्यानं माझ्या त्याच वाक्यांना काटछाट करून वापरलं. रोहित म्हणाला, हो, तसंच झालं. आणि मग दोघेही थोडा वेळ शांत झाले. आणि रोहित म्हणाला, राणी, मी इथे आलोय का माहीत आहे? आईनं तुला आत्ता घरी सन्मानानं बोलवलं. मग तू माझ्यासोबत येशील का? आणि आता नाही म्हटलं तरी राणीला आनंद झाला, पण त्या मेघनाचं खूळ अजून तिच्या डोक्यातनं गेलं नव्हतं. आणि राणी म्हणाली, त्यांची सून म्हणून त्यांनी मला स्वीकारलं, पण तुमचं काय सर? त्या मेघना मॅडमचं काय? त्या मला तुमच्यासोबत घटस्फोट घे असं म्हणतात आणि मनसोबत लग्न कर असा सल्ला देतात. रोहित म्हणाला, काय? खरंच असं म्हणतात त्या? राणी म्हणाली, हो, आणि तुम्हालाही माझ्याकडून घटस्फोट हवा आहे ना? रोहित म्हणाला, राणी, अगं, नवीन आयुष्य सुरू करायचं होतं म्हणून मला तुझ्यासोबत घटस्फोट हवा होता, पण आता आपण तो नाहीच घेऊया. मग तर झालं. मला तू हवी आहेस, माझी पत्नी म्हणून माझ्या आयुष्यात, असं म्हणून त्यानं तिला पाठीमागून मिठी मारली. तशी राणी शहारली. तिनंही आता पुढे डोळे मिटून घेतले आणि तिचं एक मन म्हणत होतं, खरंच तो तिच्यावर खूप प्रेम करतोय, नाहीतर इतक्या लांब तिच्यासाठी कोण यायला लागलं, तेही इतकं धावत पळत, नाही का? आणि राणीनं आता त्याला दूर ढकलला नाही. उलट त्या वातावरणात, त्या एकांतात, त्या हॉटेलच्या रूममध्ये तिला त्या दिवशीचं हॉटेलमधलं सगळं आठवलं आणि तिनंही त्याच्या हातावर हात ठेवले आणि हळूवार हात फिरवायला लागले आणि त्याच्या गालाला गाल टेकवला. तसा रोहितनं तिचा एक हात पकडून तिला स्वतःकडे वळवली आणि स्वतःकडे बघायला सांगितलं आणि म्हणाला, राणी, कुठपर्यंत अजून मी वाट बघायची? माझा तुझ्यावरचा हक्क मला सिद्ध करू दे. तसं मला काहीही करता येईल. आपण दोघेच इथे आहोत. पण तू लहान आहेस, तुला भीती वाटायला नको माझी, म्हणून मी तुझ्या कलाकाराने घेतोय. आणि तू आहेस की काहीतरी गैरसमज मनात ठेवतेस आणि दूर पळतेस माझ्यापासून. राणी, आय लव्ह यू. आता हा विरह माझा जीव घेईल, असं म्हणून त्यानं तिच्या डोळ्यात बघितलं. तसं राणीनं त्याच्या ओठांवर तिचा हात ठेवला आणि तिनंही त्याच्या डोळ्यात बघितलं आणि तिनं हळूच त्याच्या छातीवर तिचं डोकं टेकवलं आणि रोहितनं तिच्या मानेवर त्याचे ओठ टेकवले आणि ती लाजून शहारून आणखीनच त्याला घट्ट चिकटली. मग आता रोहित आणि राणी इथेच भांडण थांबवून मिलन करतील की पुन्हा दिल्लीमध्ये युद्ध सुरू करतील, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.